Welcome my dear friends. In the previous lecture we have learned the ratios of trigonometry. Sine, cos, tan, cosec, sec and the last one is cot. ते लक्षात आले आपल्या किंवा त्यांना आपण काय म्हणत असतो अपोजिट अपॉन ऍडजसेंट कधी असतं किंवा ऍडजसेंट अपॉन हायपो कधी हायपो अपॉन ऍडजसेंट कधी वगैरे हे सगळे फॉर्म्युले आपल्याला आता क्लिअर झाले. आता आज आपल्याला जे पाहायचं आहे तर रिलेशन बिटवीन ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज म्हणजे समजा दोन आपण रेशियोज घेतले समजा आपण कन्सिडर करूयात की आपण साइन घेतलाय कॉस घेतलाय मग यांचं रिलेशन काय असतं एकमेकांबरोबर ते रिलेशनशी रिलेटेड काही फॉर्म्युले जे आहेत ते आपल्याला काय करायचे अभ्यासायचे. त्याच्यापूर्वी आपल्याला बघा हे जे रिलेशन लक्षात ठेवायचं ना ते आपण अँगल वरून रिलेशन लक्षात ठेवणार आहोत. ठीक आहे रेशिओचं रिलेशन असंही असतं की साइनचं कोसेक बरोबर काहीतरी रिलेशन असतं तसंच कॉसचं सेक बरोबर काय असतं ते एकमेकांचे इन्व्हर्स असतात वगैरे वगैरे. पण त्याच्यापेक्षा मी दुसरं जे सांगतोय तुम्हाला जे महत्वाचं सांगायचंय त्याच्यामध्ये अँगल वरून त्यांच्यामध्ये काय रिलेशन असतं ते मी सांगतोय. सपोज आपण कन्सिडर करूयात आता मी इथं काय करतोय एक ट्रायंगल घेतोय ज्याचे 3 अँगल्स घेतोय. आता याच्यात हा तर 100% आपल्याला माहिती इट इज 90 डिग्री. सो याला अँगल नाव देतोय ए बी सी. आता कन्सिडर करूया की हा जो अँगल आहे तो आपण पकडूयात की 60 डिग्रीचा आहे. तर आपल्याला हे फायनली किंवा डेफिनेटली आपण शुअर आहोत की दिस इज डेफिनेटली 30 डिग्री. का कारण द मेजरमेंट ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180. द सम ऑफ द मेजरमेंट ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180. तर 180 तिघांचे मिळून मेजरमेंट आहे. यानं तर स्वतः 90 डिग्री याच्याकडे घेतलाय म्हणजे राहिलेला 90 डिग्री दोघात येणार. मग हा 60 असेल तर हा किती असेल 90. याच्यात काही डाऊट नाही. आता जर समजा मी तुम्हाला म्हटलं की साइन 30 इज इक्वल्स टू व्हॉट साइन 30 म्हणलाय तर साइन 30 म्हणलं की आपल्या डोक्यात काय आलं बघा बरं. साइन 30 म्हणजे अपोजिट अपॉन हायपो. ठीक आहे आपण सगळे रेशिओज मांडून घेऊयात. आपण साइन 30च्या म्हणजे अबाउट 30 डिग्रीशी रिलेटेड जे आहे ते आपण इथं खाली मांडतो. ठीक आहे. सो साइन 30 मांडलं की आपण काय घेतो अपोजिट अपॉन हायपो. सो कॅन आय से बीसी अपॉन एसी बीसी अपॉन एसी. मी डायरेक्ट फक्त रेशिओज मांडणार आहे. ठीक आहे हे कशात आहेत अबाउट 30 आहे. ठीक आहे मग सगळे 6चे 6 रेशिओ मांडतोय मी. ओके तसंच मी मांडतोय कॉस 30. कॉस 30 म्हणजे काय ना बघा कॉस म्हणजे काय असतं ऍडजस्टंट अपॉन हायपो. सो कॅन आय से एबी अपॉन एसी. यस एबी अपॉन एसी. ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा जो घेतोय तो मी घेतोय टॅन. टॅन 30. टॅन 30 म्हणजे काय असतं पहा आठवा. टॅन 30 मीन्स अपोजिट अपॉन ऍडजसेंट. राईट अपोजिट अपॉन ऍडजसेंट. मग अपोजिट आहे बीसी ऍडजसेंट आहे एबी. सो कॅन आय से बीसी अपॉन एबी. यस डेफिनेटली बीसी अपॉन एबी. हे झालं टॅन 30. आता पुढचा जो घेतोय तुम्ही कोसेक घेतोय. कोसेक 30. कोसेक 30 म्हणजे काय असतं पहा आठवा. कोसेक 30 मध्ये आपण काय घेतो तर याच्यामध्ये हायपो आपण अपोजिट घेतो. सो व्हॉट इज हायपो. हायपो काय आहे पहा बरं. हायपो आपल्याला घ्यायचा एसी. ठीक आहे जो आहेच एसी अपॉन अपोजिट म्हणजेच कोण बीसी. ओके तसंच पुढे जाऊन आपल्याला पुढचे जे दोन राहिलेले आहेत ते पाहायचे. पुढचे दोन म्हणजे कोणता राहिला पहा. कोसेक नंतर येतो तुम्हाला सेक. सेक 30 इज इक्वल्स टू काय यायला पाहिजे पहा सेक 30 हायपो अपॉन ऍडजसेंट. सो कॅन आय से एसी अपॉन ऍडजसेंट म्हणजे कोण आहे एबी. तर हे 5 झाले आणि जो लास्ट जो राहतो तो कोणता आहे उरलेला जो आहे तो आहे कॉट. सो कॉट 30 इज इक्वल्स टू आता कॉट 30 म्हणजे काय आला पाहिजे. कॉट म्हणजे काय असतं आपण ज्याला टॅन मध्ये काय घेतो अपोजिट अपॉन ऍडजसेंट. ठीक आहे तर आता याच्यात काय घेणार ऍडजसेंट अपॉन अपोजिट. सो कॅन आय से एबी अपॉन बीसी. यस डेफिनेटली एबी अपॉन बीसी. आता एक लक्षात घ्या आपल्याला रिलेशन याच्यातून कसं कळणार आहे तर या सगळ्यांचा विचार आपण अँगलच्या दृष्टीने करतोय. आता हा 30 डिग्री आहे. एक अँगल तर ऑलरेडी किती डिग्रीचा आहे 90 डिग्रीचा. उरलेला जो आहे तो आपण 60 डिग्री विचारात घेतोय. ठीक आहे आता अबाउट 60 डिग्री मी इथं मांडतोय. ठीक आता 60चा कोण आहे सी आहे. सो आता जर मी सुरुवातीला मांडलं साइन 60 डिग्री. साइन 60 म्हणजे काय येणार आहे अपोजिट अपॉन हायपो. अपोजिट अपॉन हायपो मीन्स कॅन आय से एबी अपॉन एसी. एबी अपॉन एसी. राईट ओके त्याच्यानंतर मी साइन 60 झाला आणि त्याच्यानंतर घेतो मी कॉस 60. ओके कॉस 60 ला काय येणार आहे पहा बरं. कॉस 60 म्हणजे ऍडजसेंट अपॉन हायपो. सो कॅन आय से बीसी अपॉन एसी. राईट त्याच्यानंतर आता कॉस झाला त्याच्यानंतर जो तिसरा येतो तो ते गुणोत्तर कुठला आहे तर ते टॅनचा आहे. सो कॅन आय से टॅन 60. टॅन 60 म्हणजे काय असतं अपोजिट अपॉन ऍडजसेंट. ओके सीच्या संदर्भात अपोजिट अपॉन ऍडजसेंट. सो कॅन आय से एबी अपॉन बीसी.
येस डेफिनेटली ए बी अपॉन बी सी. त्याच्यानंतर पुढे जाऊन आपण घेऊयात पुढचं जे रेशो आहे तो आहे कोसेकचा. कोसेक 60 इज इक्वल्स टू काय असायला पाहिजे बघा. कोसेक 60 म्हणजे काय येणार आहे. कोसेक हा 60 झाला. कोसेक म्हटलं की काय घेत असतो आपण. कोसेक म्हणजे इकडचं दुसरं गुणोत्तर झालं जे कोणाच्या अपोजिट असतं. आपण इकडच्या म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो कॉस घेतो त्याच्या अपोजिट. म्हणजे काय इथे घेणार आपण. आता पहा इथं काय घेतले ते लक्षात घ्या. tan 60 झाले आपले. हे पहिले 3 झालेत आणि हा तर कॉसच्या अपोजिट असतो. सॉरी हा कोसेक आहे म्हणजे याच्यातलं पहिलं गुणोत्तर उजव्या बाजूचं. ठीक आहे म्हणजे याचे अपोजिट असणार आहे साईनच्या. सो कोसेक म्हणजे काय असतं हायपो अपॉन अपोजिट. सो कॅन आय से काय याचा हायपो येईल बघा बरं. हायपो सेम आहे सो एसी अपॉन आता याचा अपोजिट घ्यावा लागेल आपल्याला. सो दॅट इज ए बी जो काय आहे ए बी आहे. त्याच्यानंतर जे पुढची गुणोत्तर आली पुढचं म्हणजे कुठलं राहिलं पहा. कोसेक झालाय म्हणजे आपले राहिले अजून 2. ठीक आहे त्याच्यामध्ये पुढचा जो आहे तो सेक 60. तर सेक म्हणजे काय येतं. सेक मीन्स हायपो अपॉन ऍडजस्टंट. सो व्हॉट इज हायपो. हायपो काय पहा एसी अगेन आणि अपोजिट घ्यायची आहे का ऍडजस्टंट घ्यायचे पहा. सेक साठी हायपो अपॉन ऍडजस्टंट घ्यावी लागेल. ठीक आहे सो कॅन आय से बीसी येस. आणि जो शेवटचा राहिलं गुणोत्तर ते गुणोत्तर कोणतं राहिलं तर ते राहिलं कॉट. कॉट 60 इज इक्वल्स टू पहा आता कॉट 60 काय यायला पाहिजे. एसी अपॉन बीसी आपण सेक 60 साठी लिहिला. आता कॉट म्हणजे काय घेणार ऍडजस्टंट अपॉन अपोजिट. सो विच इज ऍडजस्टंट फॉर कॉट सी म्हणजे सी साठी ऍडजस्टंट कोण आली बीसी अपॉन त्याचा अपोजिट आहे ए बी. ओके आता हे जे गुणोत्तर आहे ते तुम्ही लिहू शकता मला माहिती आहे. ठीक आहे यू कॅन राईट दोज रेशियोज नो प्रॉब्लेम. आता आपल्याला फक्त विचार करायचा आहे की याच्यात सारखेपणा कुठं आलाय म्हणजे काय पहा. ओके आता बीसी अपॉन एसी कुठं आलंय का बघा बरं इकडं. बीसी अपॉन एसी कुठं आलंय. येस बीसी अपॉन एसी कुठंच आलेलं नाही का इथं आलं. येस इथं आलेलं. ओके म्हणजे इथं पण बीसी अपॉन एसी इथं पण बीसी अपॉन एसी. म्हणजे मी असं म्हणू शकतो का बघा बरं की साइन 30 जो आहे तो इक्वल आहे कॉस 60च्या. पहा पडतंय का. साइन 30 आणि कॉस 60 कसे आले सेम आले. तसंच पुढे पहा कॉस 30. आता कॉस 30 ए बी अपॉन एसी आहे इथं ए बी अपॉन एसी. पहा कॉस 30 किती आलाय साइन 60 एवढा आलाय. म्हणजेच काय कॉस 60 इज इक्वल्स टू काय आला साइन 30 आला. ओके हे दोघं सारखे आले. त्याच्यानंतर आता म्हणजे या दोघांची जोडी झाली. आता पुढे या tan 30 पहा बरं कोणा एवढा आलाय. tan 30 म्हणजे बीसी अपॉन ए बी. बा बीसी अपॉन ए बी कुठं आहे का बीसी अपॉन ए बी चा विचार करतोय आपण. बीसी अपॉन ए बी कुठं भेटतोय इथं भेटतोय पहा. ओके म्हणजे पहा tan 30 जर तुम्ही घेतला तर tan 30 कोणा एवढा आलेला आहे तर तो आलाय कॉट 60 एवढा. कोणा एवढा आलेला पाहतो कॉट 60 एवढा. लक्षात येतंय का पहा. tan 30 ची व्हॅल्यू जी आहे ती काय आहे बीसी अपॉन ए बी आणि इकडं कॉट 60 ची व्हॅल्यू सुद्धा आहे बीसी अपॉन ए बी. म्हणजे या दोघांची जोडी लागली. ठीक आहे त्याच्यानंतर येतो कोसेक 30. आता कोसेक 30 चा विचार करूयात आपण. कोसेक 30 आहे एसी अपॉन बीसी. पहा कोसेक एसी अपॉन बीसी आहे आणि इकडे सेक आहे काय आहे सेक पहा एसी अपॉन बीसी. मीन्स कॅन आय से कोसेक 30 इज इक्वल्स टू कोसेक 30 इज इक्वल्स टू काय आलेला आहे सेक 60 आलाय. सेक 60 आलाय. ठीक आहे हे 4 झाले. आता राहिला कुठला सेक 30. आता सेक 30 कोणा एवढा आलेला असेल पहा बरं. कोसेक 30 जर सेक 60 बरोबर आहे मग सेक 30 कोणा एवढा यायला पाहिजे डेफिनेटली याच्या एवढा यायला पाहिजे. म्हणजेच काय पहा सेक 30 हा इक्वल आहे कुणाची तर तो आहे कोसेक 60 बरोबर. पटतंय का बघा कसा इनवर्स झालेला आहे. आणि लास्ट आता हे झाल्यानंतर येतो कॉट 30. कॉट 30 आहे ए बी अपॉन बी सी. आता ए बी अपॉन बी सी येतो तुमच्या इकडे tan 60 म्हणजे कॉट 30 जेवढा आहे तेवढाच तुमचा येतो tan 60. आता याच्यावर जर थोडं आपण ऑब्झर्व केलं आणि आपण जर याच्यातून काही क्वालिटीज किंवा काही आपण काय म्हणूयात काही गुणधर्म जर काढायचे म्हटलं तर तुमच्या लक्षात आलं असेल की हा 30 हा 60 हा 60 हा 30 60 30 60 30 60 30 60 म्हणजे दोघांचं ऍडिशन डेफिनेटली 90. क्लिअर. आता बघा साइन 30 किती येतोय तो कॉस 60 एवढा येतोय. साइन 30 किती येतोय कॉस 60 एवढा. आता मी काय करतोय तुमच्या लक्षात राहावं म्हणून इथे एक रिलेशन मानतोय. कसं पहा ह्या 1 ला समजूयात आपण साइन. ठीक आहे 2 ला समजायचे कॉस. क्लिअर. आणि 3 ला समजतोय मी टॅन.
1 2 3 क्लिअर. तसंच इकडं 4 5 6 मला वाटतं लक्षात आलं असेल. 4 म्हणजे काय असला पाहिजे कोसेक, हा आहे सेक आणि हा आहे काय घेतलं पाहिजे याला कॉट. ठीक आहे. आता पहा हा 30 जर असला तर याच्याबरोबर इक्वल कोण आलाय कॉस 60 आलाय. म्हणजे हे दोघं इक्वल कधी असतात ज्यावेळेस ते एकमेकांची कॉम्प्लिमेंटरी असतात. कॉम्प्लिमेंटरी म्हणता येईल का? पहा बरं कॉम्प्लिमेंटरी म्हणता येईल. येस कॉम्प्लिमेंटरी म्हणजे कसे दोघांचं ऍडिशन किती असेल 90 डिग्री असेल. म्हणजे याचा अर्थ ए आणि बी इक्वल आहे. 1 आणि 2 म्हणजे काय साइन आणि कॉस इक्वल असतात. पण कंडिशन काय असेल हा 30 तर तो 60 असला पाहिजे. हा 30 असेल तर तो 60 आणि हा 30 असेल तर हा 60. म्हणजे हे जरी एकमेकांचे कसे असतील कॉम्प्लिमेंटरी असतील तर ते साइन आणि कॉस मध्ये इक्वल असतात. तसंच इकडं बघा आता हा आहे कोसेक आणि हा आहे सेक. कोसेक 30 आणि सेक 60 इक्वल असतात. कोसेक 30 आणि सेक 60 इक्वल असतात. पहा कोसेक 30 आणि सेक 60 जोड्या कशा लावायच्यात 1 2 च्या 4 5 च्या 1 2 4 5 ह्या जोड्या. तसंच इकडं अपोजिट आहे. हा 60 असेल तर हा 30, हा 30 असेल तर हा 60. ठीक आहे. ह्या जोड्या लागल्या 4. म्हणजे हे तुमच्या लक्षात आले पहिले 4 फॉर्म्युले. आता राहिलाच प्रश्न कोणाचा आहे 3चा आणि 6चा. पहा कसं झालं याच्यात आपण टॅन आणि कॉटचा विचार करतोय. टॅन 30 असेल तर तो कॉट 60 म्हणजे या दोघांचं मात्र असं जमत आहे. कारण याला इकडं जोडीदारच ठेवला नाही खाली त्याच्यामुळे हे दोघं एकमेकांशी इक्वल आले. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात पक्षात होतात ना दुफाळ्या की हे दोघं एकत्र आले आणि तिसऱ्याला वेगळं पाडलं की ह्या दोघं मग हे दोघं जण एकत्र येतात. आपण मूव्हीज मध्ये वगैरे बघतो हे कसं होतं. तर हे दोघं एकत्र येतात कारण ते 2 2 झालेत ना. मग आपल्या पण दोघांची एक होईल. याच्यातून हा नाराज आहे याच्यातून हा नाराज आहे मग हे दोघं एकत्र येतात. तसं काम होतं इथं. मग कॉट 30 असेल तर तो किती असणार आहे टॅन 60 एवढा असणार आहे. हे रिलेशन जर लक्षात आलं तर हे तुम्हाला खूप सोपं जाणार आहे. ठीक आहे. म्हणजे पहा आता फॉर्म्युले आपल्याला हे एक लर्न करायचे. पण तुम्हाला पुस्तकात जे दिलंय ना ते कसं दिलंय पहा. हे देताना कसं दिलंय पुस्तकात साइन 30 इज इक्वल्स टू कॉस 90 मायनस 30 केल्यावरच 60 येतं. क्लिअर करा मी काय म्हणतोय तर साइन 30 किती असतो तर कॉस 90 मायनस 30 असतो. 90 मायनस 30 म्हणजे किती 60. क्लिअर. तसंच कॉस 60 म्हणजे काय असणार आहे मग कॉस 60 इज इक्वल्स टू साइन 90 मायनस 60. ठीक आहे. तुमची पहिल्या पेजवर जी ऍक्टिव्हिटी दिली ना ती या गोष्टीवर डिपेंड आहे. तसंच टॅन 30 मग काय असणार आहे कॉट 90 मायनस 30. फक्त त्यांना काय केलंय ह्या 30च्या ऐवजी थिटा हे कन्सेप्ट मांडले. म्हणजेच काय साइन थिटा हा कॉस 90 मायनस थिटा एवढा असतो. फिनिश. म्हणजे काय तर एकंदरीत आता तुमच्या एक लक्षात आलं असेल पहा हे तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे लिहायची काही गरज नाही. फक्त तुम्ही याच्यात डोकं लावणार आहात की कसं काय याचं रिलेशन समजून घ्या. आता एक मला सांगा समजा माझ्याकडे आहे साइन 40. ठीक आहे. मला याची किंमत माहित नाही साइन 40 पण मला माहिती आहे की साइन 30 जेवढा आहे तेवढाच कॉस 60 आहे. म्हणजे याला हा जो 30 आहे तो जर 90 मधून मायनस केला तर आपल्याला कॉस 60 ची व्हॅल्यू भेटणार आहे. मग मला सांगा साइन 40 जेवढा आहे तेवढा कोण असेल कॉस 50 पडताय का बघा. दोघं मिळून 90 डिग्री झालं पाहिजे. रिलेशन असं लावायचं आपल्याला. समजा तुम्हाला इथं जरी दिलं ना साइन समजा काय दिलेलं या ठिकाणी 25 दिला तर तो कोणा एवढा असला पाहिजे कॉस किती एवढा असला पाहिजे सांगा तो 90 मायनस 25 म्हणजे किती यायला पाहिजे 55 येईल का. पहा किती यायला पाहिजे ओके 75 येईल का 65. ओके सो 65 एवढा असला पाहिजे. का तर या दोघांचं ऍडिशन किती झालं पाहिजे 90 डिग्री. फक्त रिलेशन लक्षात ठेवायचं साइनचं कॉस बरोबर आणि इकडं सेकचं कोसेक बरोबर किंवा कोसेकचं सेक बरोबर आणि इकडे खाली दोघं म्हणजे काय हे असं लक्षात ठेवलं तरी चालेल. पहा 1 2 3 4 5 6 हे याचं फिनिश. जोड्या कशा लक्षात ठेवायच्या ते पहा. किंवा तुम्ही असं म्हणलं तरी चालेल 12 45 36 12 45 36 12 45 36. ठीक आहे. हे रिलेशन जर लक्षात ठेवलं की नाही अँगलशी रिलेटेड बरं का. म्हणजे 1 2 म्हणजे कोण घेणार तुम्ही साइन कॉस घेणार म्हणजे कॉस साइन पण आला 21 पण आला त्याच्यात. 4 5 म्हणजे काय घेणार कोसेक सेक घेणार म्हणजे 4 5 आला म्हणजे 5 4 पण आला. फक्त रिलेशन लक्षात ठेवा. हा 30 असेल तर हा 60 असेल. हा 45 असेल तर हा 45 असेल. हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. दोघं मिळून 90 डिग्री करायचंय. म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये आपण काय लक्षात घेतलं तर हे 12 45 36 लक्षात घ्या. 12 45 36 लक्षात ठेवा. हे 12 45 36 काय आहे
12, 45, 36 म्हणजे काय, साईन आणि कॉसचं रिलेशन, पण थिटा चेंज करून. नंतर कोसेक आणि सेकचं रिलेशन, पुन्हा एकदा थिटा चेंज करून. आणि हे मात्र 3, 6 म्हणजे काय, कॉट आणि टॅन, टॅन आणि कॉट या दोघांचं रिलेशन. क्लिअर. तर हे एक महत्वाचं आहे तुमच्यासाठी लक्षात ठेवणं. ठीक आहे. त्याच्यानंतर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, अजून एक रिलेशन आपल्याला लागतं, जे लागतं डायरेक्ट रेशिओ मध्ये. म्हणजे कसं पहा, आता तुम्हाला हे माहिती झालेलं आहे काय की आपण साइन 30 जर मांडला तर बघा मी काय म्हणतो, साइन 30 मांडला तर तो आपण काय मांडला होता बघा, साइन 30. साइन 30 म्हणजे काय, अपोजिट अपॉन हायपो, म्हणजे कोण येतो, बीसी अपॉन एसी. ओके, बीसी अपॉन काय येतो, एसी. तसंच जर समजा मी कोसेक मांडला, बघा आता हे कसं रिलेशन आहे, कोसेक जर मांडला तर कोसेक काय येतो पहा बरं, कोसेक 30 बरं. मी काय म्हणतो अजून, कोसेक 30 मांडतो, तो कसा येतो पहा. आता साइन 30 मांडलाय, आता मी चाललोय कोसेक 30 कडे. आता कोसेक 30 म्हणजे काय असतो पहा बरं, कोसेक म्हणजे काय असतो, हायपो अपॉन अपोजिट, राईट. सो व्हॉट इज हायपो, हायपो काय आहे, एसी आहे. ओके, हायपो काय आहे, एसी आहे. आणि अपोजिट कोण आहे, बीसी आहे. पहा बरं, इथं आलं बीसी अपॉन एसी, इथं आलं एसी अपॉन बीसी, इथं आला बीसी अपॉन एसी, इथं येतोय काय, एसी अपॉन बीसी. आता दुसरं मी कॉस घेतला, कॉस 30 बरोबर काय यायला पाहिजे पहा बरं, कॉस 30 म्हणजे बघा एकच अँगल आहे, अँगल चेंज नाही, नाव चेंज आहे. अँगल चेंज नाही, फक्त नाव चेंज आहे. तसंच आता मी काय करतोय बघा, पुढचा घेतोय. समजा आता मी कॉस 30 मानतोय, कॉस 30 म्हणजे काय असतं पहा बरं, कॉस 30 म्हणजे काय येतो, ऍडजस्टंट अपॉन हायपो. सो व्हॉट इज ऍडजस्टंट फॉर 30, 30 साठी ऍडजस्टंट येतो ए बी, आणि हायपो सेम विच इज एसी. पण इकडे जर मी सेक मांडला, पहा इकडे काय म्हणतोय मी, सेक थिटा मांडतोय, म्हणजे सेक 30 मानतोय. सेक 30 साठी काय येतं, सेक 30 साठी येतं काय, हायपो अपॉन ऍडजस्टंट, म्हणजे मी असं म्हणू काय, एसी अपॉन ए बी, राईट. आता तिसरा राहिला जो लास्टचा आहे तो आपल्यासाठी पहिला येतो कॉट, सॉरी टॅन येईल पहिला. टॅन 30 म्हणजे काय येतं, तर येतं अपोजिट अपॉन ऍडजस्टंट, अपोजिट बीसी अपॉन ए बी, बीसी अपॉन ए बी. आणि इकडे जर तुम्ही कशाकडे गेलात, कॉट कडे, तर कॉट काय सांगतो, कॉट 30 सांगतो काय, तर याच्यामध्ये येतो ऍडजस्टंट अपॉन अपोजिट, म्हणजे कोण यायला पाहिजे, ए बी अपॉन कोण यायला पाहिजे, बीसी, ए बी अपॉन बीसी आला. आता इथं लक्षात आलं असेल तुमच्या, साइन 30 जेवढा येतो त्याच्या अपोजिट कोसेक 30 येतो. साइन 30 इज अपोजिट टू कोसेक 30. अपोजिट म्हणजे लक्षात येते का, आपण मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ही कन्सेप्ट पाहिली होती, गुणाकार व्यस्त ज्याला म्हणतो. म्हणजे हा जेवढा येतो त्याच्या उलटा हा येतो. आता उलटा येतोय याचा अर्थ मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स येतोय. काय येतोय, मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स येतोय. म्हणजे काय की जर समजा साइन बरोबर ए अपॉन बी असेल, बरोबर आहे, साइन थिटा बरोबर ए अपॉन बी असेल, तर कोसेक थिटा जो येतोय ना तुमचा, कोसेक थिटा तो काय येतोय, बी अपॉन ए येतोय. याला म्हणायचं मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स. याला काय म्हणायचं, मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स. म्हणजे हा जसं बोलतोय त्याचा उलटा हा बोलतोय. ओके, कधी कधी आपलं होतं ना, आपल्या घरात 2 छोटी बहीण भावंड जर असतील, हा म्हणतो नाही मला हे पाहायचं, ते मग तुम्हाला कार्टून लावायचं, तसं हाच अपोजिट बोलतोय, हा काही पण बोलतोय त्याचा अपोजिट. म्हणजे अपोजिट वाले कोण आहेत बघा, नक्कीच हे असणार आहेत अपोजिट वाले. ओके, ह्या दोघांचं जमतंय एकमेकांशी, पण ह्या दोघांचं जमणार आहे का नाही, कारण हा वेगळ्या पक्षातला, हा वेगळ्या पक्षातला, हे एकमेकांच्या अपोजिटच असणार. पण अपोजिट कोण कोणाचे असणार हे लक्षात ठेवा. कसं असतं, नेता नेत्याच्या अपोजिट असतो, कार्यकर्ता कार्यकर्त्याच्या अपोजिट असतो, तसंही आहे. म्हणजे हे जे आहेत ना ते एकमेकांशी अपोजिट आहेत, हे एकमेकांशी, हे एकमेकांशी. म्हणजे लक्षात ठेवायचं काय बघा, आता अपोजिट म्हणजे इथं कसं येतं, हे रिलेशन आपण काय घेतलं होतं बघा, आठवतंय का, 12, 45, 36. आता इथं काय येतं, म्हणजे हे झालं अबाउट अँगल. आता हे जर अबाउट रेशिओ जर विचारात घेतलं आपण, तर काय येतं माहिती का, हे 142536. तिथं पण आता बघा, तिथं आपण कॉट आणि टॅनच घेतला होता, इथं पण कॉट आणि टॅनच येतोय. तिसरा जो आहे ना तो थर्ड क्लासच आहे, म्हणजे इथं त्याला हे अजून पण वेगळं असं स्थान नाहीच आहे त्याला. ठीक आहे, म्हणजे आपल्या लक्षात इथं काय घेणार आपण, की आता मग मी जर समजा हे असं आहे, तर मला असं पण म्हणता येईल ना, मग साइन इज इक्वल्स टू, साइन थिटा इज इक्वल्स टू 1 अपॉन कोसेक थिटा. पटतंय का बघा, मी काय अजून एकदा त्याच्यावर डोकंच लावा, तुम्ही काय म्हणताय ते. हे एकमेकांचे काय आले, इनव्हर्स आले. ठीक आहे, हे गुणोत्तर एकमेकांची इनव्हर्स आले, मग मी इथं थिटाच घेतलाय, हा इनव्हर्सच घेतोय. ठीक आहे, मग याची जे फॉर्म्युले आहेत पुढचे 6 ते महत्वाचे आता तुम्हाला आहेत.
ठीक आहे. आता हे लक्षात आलं की एकमेकांचे ते इनवर्स आहेत, ते कशा पद्धतीने. आता हे फॉर्म्युले आपले पाठ झाले असं कन्सिडर करूया. साइन 30 हा कॉस 60 एवढा असतो. पण इकडं जर आपण विचार केला तर साइन थिटा हा काय असतो, तर अपोजिट असतो कोणाच्या, कोसेकच्या. मग कोसेक काय होईल सांगा, 1 कोसेक थिटा. आता हे महत्वाची कॉन्सेप्ट आहे, लक्षात ठेवा. मी तुम्हाला याच्या आधीही कदाचित सांगितलं असेल की मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स म्हणजे काय असतं. तर बघा, A/B चा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स असतो B/A. ठीक आहे. तर इथं पण तेच करतोय आपण. इथं पण काय करतो माहिती का, साइन थिटा जो असतो ना 1 कोसेक एवढा असतो. मग मला सांगा, हा याच्या उलटा आहे, मग हा सुद्धा कसा असेल, डेफिनेटली. म्हणजे साइन थिटा जर 1 कोसेक असेल तर कोसेक थिटा जो असतो ना तो असतो 1 साइन. काय असतो तो, 1 साइन. मग मला सांगा, साइन थिटा जर 1 कोसेक असेल तर कॉस थिटा किती असेल, कॉस थिटा कोणाच्या अपोजिट असेल, सेकच्या. कॅन आय से 1 सेक, डेफिनेटली 1 सेक. तसंच सेक थिटा काय असेल सांगा, 1 कॉस थिटा. 1 काय असेल, कॉस थिटा. आणि लास्ट जो आहे तो आहे टॅन. टॅन थिटा हा काय असणार आहे, 1 कॉट असणार आहे. मग कॉट काय असणार आहे, कॉट इज इक्वल्स टू, कॉट थिटा इज इक्वल्स टू 1 टॅन थिटा. फिनिश. हे रिलेशन आपल्याला कळलं पाहिजे. कारण काय बघा, आपण जो पुढचा एक्सरसाइज सोडवणार, सेकंड एक्सरसाइज, त्याच्यामध्ये आपल्याला प्रूव्ह करायचं असतं आणि त्यावेळेस तुम्हाला हेच रेशिओज मदत करणार आहेत. त्याच्यामुळे हे जर तुमचं पाठ असलं की विषय संपला. हे फक्त आपल्या लक्षात राहणं गरजेचं आहे की हा कोण कोणाशी कसं एकरूप आहे. आता इथं लक्षात ठेवलंय आपण 12, 45, 36, 12, 45, 36 हा फॉर्म्युला लक्षात ठेवलाय. पण तो लक्षात ठेवा, तो अँगलशी रिलेटेड आहे. आणि हे जे आहेत हे रेशिओ तुम्हाला खूप महत्वाचे आहेत. हे तुमचे फॉर्म्युले पाठच पाहिजे. आणि पाठ करायची गरजच काय, लक्षातच ठेवायचं हे एकमेकांच्या अपोजिट इनवर्स आहे. ठीक आहे. आणि त्या पद्धतीने जर तुम्ही हे लर्न केलं तर मी तुम्हाला खात्रीने सांगतो की याच्यात काहीच अवघड नाही. आता राहिलंच फक्त काय, आपला चार्ट एक पाठ करायचा आपल्याला मेजरमेंटचा. त्याच्यासाठी एक ट्रिक सांगेल मी तुम्हाला. आणि राहिलेल्या 3 आयडेंटिटीज, हे ज्यांच्या हातात आहे त्यांच्या खिशात ट्रॅग्नोमेट्री. अवघड असं काहीही नाही. ठीक आहे. तर हे जे आहेत फॉर्म्युले हे तुमचे 6चे 6 पाठ होणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. आणि याच्यात आणखीन तुम्हाला जर याच्यात भेळ मिसळ म्हटलं, एक गोष्ट जर वेगळी म्हटलं तर काय लक्षात ठेवायचं का, आणखीन एक गोष्ट करणं गरजेचं आहे. तुम्हाला थोडंसं डोकं लावायची गरज आहे. समजा मला सांगा A/B हा जर C बरोबर इक्वल असेल तर मला सांगा A किती असतो. ए म्हणजे काय असतो माहिती का, A इज इक्वल्स टू C तिथं जर राहतो, हा डिवाइड मधला बी आहे, पुढे गेला की इंटू मध्ये होतो, म्हणजे B इंटू C. जर बी ची व्हॅल्यू काढायची असेल, फक्त बी ची, तर काय होतं माहितीये का, बी जर काढायचं असेल ना तर काय होतं, हा बी इकडे जातो हा सी इथे येतो, म्हणजे काय होतं ते A/C. एकच फॉर्म्युला 3 पद्धतीने वापरता येतो. लक्षात ठेवा, एकच फॉर्म्युला उरलेल्या 2 पद्धतीने जातो. कसा, आता मला सांगा, कॉस इंटू सेक किती असायला पाहिजे. कॉस आणि सेकचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर काय येईल, कॉस आणि सेकचं मल्टिप्लिकेशन केलं की 1 येईल. कॉस आणि सेकचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर काय येईल, ते 1 येईल. ठीक आहे, कारण हे दोघं मल्टिप्लिकेशन मध्ये. हा, जर समजा तुम्हाला म्हटलं ना, हा चला ठीक आहे, हा झाला कॉस बरोबर 1/सेक, तर सेक बरोबर काय येईल, सेक इथं जाईल, हा इकडे येईल. फिनिश. सेक इकडे गेला, कॉस इकडे आला. म्हणजे फॉर्म्युले तयार कसे झालेत हे महत्वाचं आहे. एक फॉर्म्युला पाठ असला, बाकी सगळे फॉर्म्युले मिनिमम हे 3 पाठ असले, पुढचे 3 पाठ आहेत तुमचे. फक्त जोड्या लक्षात ठेवा, उभ्या कधी घ्यायच्या आणि आडव्या कधी घ्यायच्या. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे फॉर्म्युले जे आहेत ते तुमचे क्लिअर झाले पाहिजेत. उद्या आपण फक्त त्याच्या ज्या आयडेंटिटीज आहेत त्या घेऊया. ठीक आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांबरोबर, आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.